नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सोलार डीलर्स, सोलार ग्राहक असतील किंवा व्यापारी, थोडक्यात नवीनीकरण ऊर्जा वापरणाऱ्या सगळ्या संघटनांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जवळपास सगळ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं वाढीव वीज दराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे, तर त्या संदर्भात आजचा दिवस डीलर्स लोकांनी, खास करून सोलारच्या डीलर्स लोकांनी हा दिवस जो आहे तो काळा दिवस म्हणून साजरा केलेला आहे. आपल्यासोबत रामा सूर्यवंशी आहेत. एक स्वतः सोलार डीलर आहेत, नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रामध्ये ते काम पाहतात. तर त्यांच्याकडून जाणून घ्या सर, आज जे काही निवेदन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दिलं आणि काळा दिवस सुद्धा तुम्ही हा दिवस साजरा करताय, तर हे निवेदन कशासाठी दिलं आणि या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, काय सांगाल? राज्यात पुढील 5 वर्षासाठी प्रस्तावित असलेला वीज दरवाढीसाठी जो प्रस्ताव MRCनं दिलेला आहे MRCकडे, त्याच्या विरोधात व्यापारी, सोलर व्यापारी संघटनांनी आणि ग्राहकांनी आज विरोध केलेला आहे त्यासाठी. आणि लातूरचे तसेच महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेले आहे विरोधामध्ये. बरं, की ह्याच्यात आता मला सांगा की आता हे जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे, तर या निवेदनाच्या माध्यमातून काय प्रमुख मागण्या आपण शासनाला केल्यात किंवा MRCकडे काय तुमची मागणी आहे? याच्यामध्ये जात जे नियमावली आता त्यांनी लागू केलेली आहे, जसं की पहिलं सोलरकडनं जे वीज तयार व्हायची तर ती ग्राहकांना जवळपास 20 तासापर्यंत वापरायला यायची. बरं, पण आजच्या नवीन नियमानुसार ते 8 ते 10 तासच वापरता येणार आहे. त्याचबरोबर वीज दर, शासन म्हणते की वीज दर आम्ही कमी करतो किंवा कपात करतो, पण ती होत नाहीये. ते न होता उलट ते वाढवली जाते विविध मार्गाने, काहीतरी दिशाभूल करून किंवा आता ज्यावेळेस कस्टमर सोलर घेत असतो त्यावेळेस वेगळ्या नियमावली असते, आणि ज्यावेळेस लावतो त्याने खिशातला पैसा लावतो किंवा बँकेकडनं कर्ज घेऊन ते लावलेलं असतं, तर त्याची नंतर युनिट रेट वाढवणं असेल, हे असं विविध मार्गाने त्याने म्हणजे एकीकडे शासन म्हणतंय की वीज दर कपात होते, पण प्रत्यक्ष वेळेस आपण बिल सिम्युलेशन पाहतो तर बिल सिम्युलेशन मध्ये ते जाणवत नाही, म्हणजे त्यामध्ये दरवाढ ही दिसून येते. अच्छा, बरं, अजून काय मागणी आहे, काय म्हणणं आहे तुमच्या बाबतीत? दोनच गोष्टीचं आहे की जनरेट झालेली वीज ग्राहकांना पूर्ण वापरता यावी, आणि दुसरी गोष्ट वीज दर हे कमी राहावे. कारण कसं बघितलं तर भारत देशामध्ये महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की त्यांच्या MSDCLचे वीज दर सगळ्यात जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. अच्छा, म्हणजे राज्यामध्ये वीज स्वस्त आहे, महाराष्ट्राच्या तुलनेत महाग आहे आणि इतर राज्यामध्ये स्वस्त आहे. आणि तसं, आणि दुसरी गोष्ट बघितली तर आपण आर्थिक राजधानी मुंबई जी आहे ती इथंच आहे, उद्योगधंदे इथंच आहे. ह्याचा परिणाम, वीज दर वाढीचा परिणाम उद्योगावर तर होणारच आहे, त्यांच्या आर्थिक बजेट वरती परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे परराज्यात असतील किंवा उद्योग स्थलांतरित होतील. ही झाली उद्योगाबाबत. दुसरी गोष्ट, सामान्य जनता असेल किंवा इतर जनता असेल, त्यांच्याही आर्थिक बजेटवर, फॅमिलीचं जे बजेट असते त्याच्यावर परिणाम होणारच आहे. आता वीज बघितलं गेलं तर आवश्यक गोष्ट झालेली आहे. जसं आपण 5 गोष्टी म्हणतो की जीवन आवश्यक गोष्टी, तसं वीज पण आज कन्सिडर केली जाते. तर त्याच्यात जर वीज दर ही झालं तर गरिबाच्या खिशावरती परिणाम होणारच आहे. तर आमचं MRCकडं विनंती किंवा निवेदन, आम्ही तक्रार दिलेली आहे किंवा ही जी आज नियमावली त्यांनी राबवलेली आहे ती कंटिन्यू चालू ठेवावी आणि वीज दर कॉन्स्टंट ठेवावा. बरं, आणि समजा हे मागणी जर मान्य नाही झाली तर तुमच्या ज्या काही संघटना आहेत तर त्या संघटनेच्या वतीने काय भूमिका घेतली जाणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये? अजून तर आम्ही निवेदन एवढंच, आमचं पूर्ण महाराष्ट्र लेवलला आमचे जी जिल्हा डायरेक्टर असतील किंवा महाराष्ट्र लेवल किंवा नॅशनल लेवलला हे निवेदन पुरतंच आज ठरलंय. जर याचा परिणाम समजा त्यांच्यावरती काही होत नसेल तर ते पुढची जी आमची बॉडी किंवा लोक ठरवतील त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन. नक्कीच. तर आपण पाहू शकता की राज्यामध्ये वीज दर वाढीचे संकट मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उद्भवलेलं आहे, आणि रिन्युएबल एनर्जी, नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा
एक संतप्त असा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. स्थानिक उद्योगधंदे बाहेर जाण्याचा धोका या माध्यमातून वाढला आहे. जनसामान्यांचं बजेट कोलमडण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या निवेदनावर शासनाने असेल MRCने विशेष करून लक्ष घालावं आणि ही वीज दरवाढ कमी करावी असं रामा सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये वीज दरवाढीबाबत शासन असेल किंवा MRC असेल हे सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा जनसामान्यातून सुद्धा व्यक्त केली जात आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.